जय श्रीराम फ्रेंड्स. तर आज अयोध्येला आपल्या प्रभू श्रीरामांचं प्राणप्रतिष्ठा पूजन आहे. तर आम्ही आमच्या फायर स्टेशनमध्ये सुद्धा श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत. तर चला तुम्हाला मी दाखवते कसं पूजन करतोय आम्ही. आम्ही आज स्पेशली मुलांसाठी हे पूजन ठेवलं होतं प्रभू श्रीरामांचं, कारण की आपल्या मोठ्यांना तर पूर्ण इतिहास माहिती आहे, पण तीच आवड मुलांमध्ये पण निर्माण व्हायला पाहिजे म्हणून आम्ही फायर स्टेशनमध्ये हे पूजन ठेवलं. मुलांना सुद्धा श्रीरामांचं महत्त्व कळायला पाहिजे, आपला पूर्ण इतिहास कळायला पाहिजे, त्यांच्यामध्ये सुद्धा खूप आवड निर्माण व्हायला पाहिजे, प्रभू श्रीरामांबद्दल आदर निर्माण व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही आज सगळे ते फायर स्टेशनमध्ये जमलो आहोत पूजेसाठी. तर इथे शांताराम चव्हाण बाबांना पूजेचा मान दिलेला आहे, कारण की ते माजी सैनिक आहेत. त्यांनी देशसेवा केली आहे. त्यांच्या हातूनच प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन होतंय. तर आम्ही कशा पद्धतीने पूजन केलं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळेल. आम्ही आमच्या फायर स्टेशनमध्ये प्रत्येक सण आनंदाने मिळून साजरा करतो. कोणाची पुण्यतिथी, जयंती सगळं आम्ही साजरं करतो फायर स्टेशनमध्ये. त्याने एक उत्साहसुद्धा निर्माण होतो आणि मेन म्हणजे मुलांना त्यांची आवड निर्माण होते. तर बघूया आपण कसं पूजन होते ते. तुम्ही तुमचा 22 जानेवारीचा दिवस कशा पद्धतीने साजरा केलात नक्कीच कमेंट करा.
इथे फायर स्टेशनमध्येच आम्ही महाप्रसाद बनवला आहे. खीर, पुरी, श्रीखंड, मसाले भात, रायता आणि श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर तुम्ही पहा किती छान वाटतंय. तर हे आहेत आपले फायर फायटर्स. मी लास्ट टाइम यूट्यूबला व्हिडिओ टाकली आहे फायर कॉलची. तर ते व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेलच किती धाडसाचं कार्य असतं त्यांचं. आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.